हॅलो एव्हरीवन. फंक्शनचे जे डाउट्स विचारले होते ते बघणार आहात जरा. क्वेश्चन नंबर 76 विचारला होता तुम्ही. काय दिलेलं आहे बघा 76 मध्ये. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स दिलेला आहे. कॉससाठी सी लिहिलं आहे आणि लॉग एक्ससाठी एल एक्स लिहिलेला आहे. आणि आपल्याला एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय मायनस 1/2 एफ ऑफ x अपॉन y प्लस एफ ऑफ एक्स वाय याची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे. आता इथे बघा एफ ऑफ एक्स काय येणार आहे, कॉस ऑफ लॉग एक्स. एफ ऑफ वाय येईल कॉस ऑफ लॉग वाय. बरोबर आहे. मायनस 1/2 ही टर्म येणार आहे कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन वाय प्लस कॉस ऑफ लॉग एक्स इंटू वाय. एक्स अपॉन वाय आणि एक्स इंटू वाय त्याला तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता. कॉस ऑफ लॉग एक्स कॉस ऑफ लॉग वाय मायनस 1/2 ही टर्म काय येईल बघा, कॉस ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग वाय प्लस कॉस ऑफ लॉग एक्स प्लस कॉस ऑफ लॉग वाय. बरोबर आहे. मग ही टर्म आणि ही टर्म कट झाली. म्हणजे इथे आता काय राहिलेलं आहे, कॉस ऑफ वेट ही टर्म कॉस ऑफ अशी आहे ना, सॉरी ना, कॉस ऑफ लॉग एक्स मायनस लॉग वाय अशी येणार आहे. म्हणजे कॉस सी झाला हा पूर्ण. आणि किंवा असं जर तुमच्या लक्षात येणार नसेल तर पूर्ण टर्म लिहिते मी, कारण कदाचित हे समजायला त्रास होऊ शकतो. कॉस ऑफ लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग वाय अशा प्रकारे. पण तुम्ही शक्यतो लिहिताय कसं लिहायचं म्हणजे तुम्हाला इझी जाईल. कॉस ऑफ इथे आता काय येणार आहे, जो काही अँगल आहे त्याच्यासाठी लॉग एक्स मायनस लॉग वाय अशी टर्म येईल. आणि इथे येईल कॉस ऑफ आपल्या अँगलला फक्त लॉग एक्स प्लस लॉग वाय. बरोबर झालं. आता इथे बघताय हा कॉस सी प्लस कॉस डी फॉर्म्युला येईल. हे लिहू आता असंच समजेल डायरेक्ट. कॉस ऑफ लॉग एक्स कॉस ऑफ लॉग वाय मायनस 1/2. इथे कॉस सी प्लस कॉस डी काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2. बरोबर आहे. म्हणजे हा झाला 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2. त्याच्यामध्ये सी प्लस डी करेल तेव्हा ही टर्म कट होईल. मग 2 लॉग एक्स अपॉन 2 येईल. म्हणजे इथे काय झाला, फक्त लॉग एक्स आला. कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. म्हणजे यातून ही टर्म मी मायनस करते. म्हणजे काय झाला, लॉग एक्स कट होईल. म्हणजे राहिला मायनस 2 लॉग वाय अपॉन 2. कॉस साठी मायनस घ्या प्लस घ्या सेमच येईल. म्हणजे फक्त लॉग वाय आला. बरोबर आहे. हा 2 कट झाला. आता ही टर्म आणि ही टर्म कट होऊन आन्सर काय येईल, 0. 76 चा ऑप्शन 0 कुठे दिलेला आहे बघा, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन डी. 76 नंतर तुम्ही 79 डाऊट मध्ये विचारलेला आहे. 79 मी सॉल्व्ह केलेला आहे ऍक्च्युली त्या व्हिडिओमध्ये. स्टील तो डाऊट मध्ये आहे. याचा अर्थ व्हिडिओ प्रॉपरली बघितला गेलेला नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी आहे, एफ ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे या ठिकाणी फक्त जेव्हा एफ ऑफ एक्स वरून तुम्ही एफ ऑफ 1 करता तेव्हा एक्सच्या जागी 1 लिहिता. मग इथे एक्सच्या जागी काय लिहिणार आहात, ही पूर्ण टर्म काय येईल बघा, 1 प्लस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे काय येईल, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर एलसीएम घेऊन मी कट करणार. 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x. मग याचा अर्थ इथे काय झाला, लॉग ऑफ एक्स प्लस 1 किंवा 1 प्लस एक्स, कारण इथे ती टर्म तशी आहे ना. ठीक आहे. 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इथे येईल 1 मायनस एक्स त्याचा स्क्वेअर. दोन्हीचा स्क्वेअर जो आहे तो एकत्र केला म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर जो फ्रंटला लिहिला 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स म्हणजेच 2 एफ ऑफ एक्स. कुठे दिलंय बघा ऑप्शन मध्ये, 2 f of x is given in option C.
ठीक आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 83 बघणार आहात. 83 ला ॲक्च्युअलमध्ये सेपरेट कुठे काही करायची गरज नाहीये. 83 पण त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सपोज आपण y इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व घेतला. ठीक आहे. इथे x इज इक्वल टू 2 ही एक लाईन आहे. या x इक्वल टू 2 लाईनला हा कर्व सिमेट्रिकल आहे. याचा अर्थ सिमेट्रिकल म्हणजे काय, या लाईनच्या या साईडला जसा ग्राफ असेल तसाच या साईडला ग्राफ आहे. मग याचा अर्थ इथला कुठलाही पॉईंट मी घेतला तर ही व्हॅल्यू सेम असेल. इथून हे दोन पॉईंट घेतले तर या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील. सपोज हा पॉईंट जो आहे या x इक्वल टू 2 लाईन पासून इकडे x डिस्टन्सवर आहे. हा पॉईंट इकडनं x डिस्टन्सवर आहे. मग हा काय झाला 2 प्लस एक्स आणि हा झाला 2 मायनस एक्स. मग या दोन्हीसाठी y ची व्हॅल्यू सेम आहे आणि y म्हणजेच काय लिहितो आपण एफ ऑफ एक्स ना. मग याचा अर्थ एफ ऑफ 2 मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 2 प्लस एक्स असा होईल. बरोबर आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे बघा तो, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. हे पण सोडवलेलं आहे. 83 आणि 79 दोन्ही क्वेश्चन सोडवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 88. एफ ऑफ एक्स दिलेला आहे आणि हे वाला फंक्शन ऑड फंक्शन आहे की इव्हन फंक्शन आहे विचारले. ऑड किंवा इव्हन फंक्शन घेता वेळी आपण एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ मायनस एक्स यांच्यामधलं रिलेशन बघतो. एफ ऑफ एक्स ऑलरेडी तुमच्याकडे आहे. एफ ऑफ मायनस एक्स काय येईल, फक्त जिथे एक्स आहे तिथे मायनस एक्स. त्या केसमध्ये ही टर्म मी कशी लिहिणार, हा झाला मायनस, हा आहे तसाच राहणार आहे कारण मायनस एक्सचा स्क्वेअर पण एक्स स्क्वेअर असेल. फक्त मायनस एक्स सुरुवातीला न लिहिता मी शेवटी लिहिते. ठीक आहे. हा झाला एफ ऑफ मायनस एक्स. मला याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आठवत असेल तर बघा तुम्हाला, याआधी आपण याचं काय करतो, रॅशनलायझेशन करतो. रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, रॅशनलायझिंग टर्म येईल एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. बरोबर आहे. मग याच्यावरून आपण काय लिहितो, साइन ऑफ एक्स चुकीचं लिहिलं गेलंय. लॉग ऑफ ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे इथे काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ही टर्म कट झाली. बरोबर आहे. आता काय व्हायला, साइन ऑफ लॉग ऑफ 1 अपॉन आहे ही पूर्ण टर्म जर मी वरती लिहिली एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, 1 अपॉन आहे म्हणजे रेस्ट टू मायनस 1 येईल. आता ही जी पॉवर आहे ती या लॉगच्या टर्मला आहे म्हणजे ती सुरुवातीला लिहू शकताय. म्हणजे ही टर्म झाली साइन ऑफ मायनस लॉग रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ही टर्म आणि ही टर्म सेम आली, फक्त फरक आलाय तो इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह आहे. साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे काय असतं, मायनस साइन थीटा असतं. मग त्या बेसिसवर मी हा मायनस साइन बाहेर घेतला तर मायनस साइन ऑफ काय झालंय, लॉग ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स म्हणजेच मायनस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. याचा अर्थ हे फंक्शन कसं झालं, ऑड फंक्शन. ऑड फंक्शन कुठे दिलेलं आहे बघा, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी 88 साठी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 90 बघणार आहात. इथेच या कमी स्पेसमध्ये पण मी सोडवू शकते हा क्वेश्चन कारण इझी आहे, खूपच कमी स्टेप्स आहेत. जे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे ते काय दिले बघा, इथे दिलेलं आहे 2/3. बरोबर आहे. प्लस इथे आहे हे 2/3 प्लस 1/99 प्लस 2/3 प्लस 2/99 असं शेवटची टर्म आहे 98/99. हे जे लिहितो याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणतात. बरोबर आहे. इथे झाला हा प्लस 0/99, हा झाला 1/99 अशा प्रकारे. मग याला लिहायचं झालं समेशन मध्ये तर आय फ्रॉम 0 to 98 2/3 प्लस i/99 असं मी लिहू शकते. बरोबर आहे. आता ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन याचा अर्थ काय, जर मी 2.99 असं लिहिलं तर याची व्हॅल्यू झाली ट्रू. मी जर 0.28 लिहिलं तर याचा आन्सर झाला 0.
बरोबर आहे. पॉझिटिव्ह नंबरच्या बाबतीत इथे जो डिजिट प्रेझेंट असेल तो म्हणजे त्या ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू. आता लक्षात येत आहे. हा जो नंबर आहे ना, हा जर मी 33 घेतला, 33 घेतला तर काय होईल, 2/3 प्लस 33/99 म्हणजे हा झाला 3 म्हणजे 2/3 प्लस 1/3 म्हणजे इथे काय येईल, 3/3 म्हणजे 1 येईल. पण तोच नंबर मी 32 घेतला तर काय येईल बघा, 2/3 32/99. एलसीएम घेतला 99, या इथे मल्टिप्लाय करता कशाने लागेल, 33 2 जा 66 प्लस 32 म्हणजे 98/99. सो 0 पासून 32 पर्यंत मी कुठलाही नंबर घेतला तर तो जे काही आन्सर येईल ते 0 पॉइंट समथिंग असणार आहे. आणि 33 पासून पुढे 98 पर्यंत मी कुठलाही नंबर घेतला तर त्याचा आन्सर 1 पॉइंट समथिंग असेल. क्लिअर. मग आता याला मी स्प्लिट करतो. हे समजलंय का, पहिल्यांदा बघताय, इकडे लिहिते. ठीक आहे. जर तुम्हाला हे लक्षात आलं असेल तर मी हा आय जो आहे ना तो 0 पासून 32 पर्यंत सेपरेट करते. आय फ्रॉम 0 to 32, 2/3 प्लस I/99 प्लस आय फ्रॉम 33 पासून 98 पर्यंत घेते, 2/3 I/99. आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. आता इथून सगळे नंबर घेतले तर 0 पॉइंट समथिंग 0 पॉइंट समथिंग 0 पॉइंट समथिंग येईल. पहिला सपोज 2/3 म्हणजे 0.66 आला, दुसरा मे बी 0.67 आला. पहिला नंबर 0.66 आला म्हणजे त्याचा आन्सर 0, दुसरा 0.67 आला तरी त्याचा आन्सर 0. म्हणजे 32च्या 32 नंबर घेतले तरी त्याचा आन्सर काय येणार आहे, 0. इकडे मी पहिला नंबर घेतला तर तो आला 1 पॉइंट समथिंग म्हणजे त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट आला 1. दुसरा नंबर घेतला त्याचा 1, तिसरा नंबर घेतला त्याचा 1, असे 33 पासून 98 पर्यंत किती नंबर येते, टोटल 66 येते. म्हणजे याचा आन्सर 166 टाइम्स आपण ऍड करतोय म्हणजे आन्सर काय आलं, 66. 66 आन्सर कुठे दिलेला आहे बघा जरा, सी. हा क्वेश्चन मात्र थोडासा लेंदी आहे तुम्हाला करायला. आता इथे बघा, कॉस स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, 1 प्लस कॉस 2x/2. बरोबर आहे. मग तसं मी लिहिलं तर ही टर्म झाली 1 प्लस कॉस 2x/2. ही टर्म काय येईल, 1 प्लस कॉस 2x म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, 2π/3 प्लस 2x/2. इथे सपोज तो कॉस हे कॉस होईल, कारण तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायचंय. म्हणजे ट्रिग्नोचे जे बेसिक न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्याच्याप्रमाणे, त्याला आता शॉर्टकट नाही काही. या इथे काही इंटू 2 घेतला म्हणजे हा झाला कॉस एक्स कॉस ऑफ π/3 प्लस x/2 इंटू 2 आणि अपॉन 2. ठीक आहे. आता या सगळ्या टर्म मी एकत्र केल्या, डिव्हाइड बाय 2 केल्या. हा झाला 1 प्लस 1 2 आला. बरोबर आहे. इथे येईल कॉस 2x प्लस कॉस ऑफ 2π/3 प्लस 2x. इथे येईल 2 कॉस ए कॉस बी. काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस ए कॉस बी इज नथिंग बट कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. बरोबर आहे. येस, आय थिंक असंच आहे. कॉस ए प्लस बी केलं तर काय होईल बघा इथे आता. सो मायनस कॉस ए प्लस बी करते. आता मी सी लिहिते कारण मला पूर्ण एक्सप्रेशन लिहायला जागा नाही. 2x प्लस π/3 येईल आणि कॉस ए मायनस बी करेल. हा मायनस आणि हा प्लस म्हणजे मायनस येईल. कॉस ऑफ x कट होईल म्हणजे राहिला फक्त π/3. ठीक आहे. कॉस π/3 ची व्हॅल्यू काय आहे, 1/2. मग ती व्हॅल्यू इकडे येते. हा झाला 2 प्लस. आता इथे पुन्हा कॉस सी प्लस कॉस डी फॉर्म्युला येईल. कॉस सी प्लस कॉस डी फॉर्म्युला काय आहे, 2 कॉस सी प्लस d/2 इंटू कॉस डी मायनस c/2. तो फॉर्म्युला यूज करते. इथे डिव्हाइड बाय 2.
कॉस सी प्लस कॉस डी इथे मध्ये मायनसचं चिन्ह आहे म्हणजे इथे मायनस येईल. बरोबर आहे? येस. मग आता हा झाला सी आणि हा झाला डी, हरकत नाही. एक काम करू का अजून? टूएक्स तसाच ठेवावा असं वाटतंय मला आणि या दोघांना तो फॉर्म्युला यूज करावा असा वाटतो, तरच ते सॉल्व्ह होईल. इथे नाही येत. या दोघांना घेते मी. ठीक आहे. मग त्याच्यासाठी अजून थोडंसं कॅल्क्युलेशन करूया, म्हणजे काही टर्म घालवूया. 2 हा झाला -1/2, हे इथे येईल प्लस कॉस ऑफ 2x. ओके, ही पूर्ण टर्म सेपरेट केली मी. त्याच्यानंतर मायनस इकडे येणार आहे कॉस ऑफ 2π/3 प्लस 2x प्लस कॉस ऑफ 2x प्लस π/3 अपॉन 2 असं सेपरेटच केलं. त्याच्यानंतर हा वाला फॉर्म्युला यूज करते त्याला. 2 - 1/2 झाला. 2 - 1/2 म्हणजे इथे आला 3/2 प्लस 3/2 आणि हा 2 पण सेपरेट केला म्हणजे 3/4च झाला. आता राहिला फक्त कॉस 2x/2. इथे फॉर्म्युला यूज करूया. कॉस सी प्लस कॉस डी 2 येईल कॉस सी प्लस डी सी प्लस डी म्हणजे काय झाला 2π/3 प्लस 2x प्लस 2x प्लस π/3 अपॉन 2. 2π प्लस पाय म्हणजे 3π/3 म्हणजे झाला पाय. पायला अपॉन 2 केला म्हणजे हा झाला π/2. 2x प्लस 2x 4x 4x डिवाइड बाय 2 केला म्हणजे झाला 2x. ही झाली पहिली टर्म. इंटू कॉस ऑफ डी मायनस सी. डी काय आहे 2x प्लस π/3 मायनस 2π/3 मायनस 2x. ठीक आहे. हा 2x कट होईल. इथे येईल फक्त -π/3 आणि हा डिवाइड मधला 2 म्हणजे -π/6. कॉस ऑफ मायनस थीटा म्हणजे कॉस थीटाच असतो. बरोबर आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग हे झालं 3/4. इथे येईल कॉस 2x/2. हा मायनस इथे येईल 2 कॉस 90 प्लस थीटा म्हणजे साइन थीटा आला. काहीतरी चुकतंय का? एक मिनिट. 1 प्लस हा प्लस आहे, हा प्लस आहे. वेट म्हणजे हा मायनस येईल. याचा अर्थ इथे साइन पाहिजे. मग आता कॉस सी मायनस कॉस डी 2 साइन. येस, इथे साइन पाहिजे. मी कॉस रेशो लिहिला फक्त. म्हणजे इथे काही साइनचं कन्वर्जन कॉसमध्ये आणि इथे साइन ऑफ -π/6 डी मायनस सी ना. साइन सी साइन डी मायनस सी कॉस सी मायनस कॉस डी साइन सी प्लस साइन डी मायनस सी बरोबर लिहिलं. म्हणजे ही टर्म आधी येईल आणि ही टर्म नंतर येईल. 2x प्लस π/3 मायनस 2π/3 मायनस 2x हे कट झालं म्हणजे मला -π/6 साइन मायनस π/6 म्हणजे मायनस आला. साइन मध्ये काहीतरी हा प्लस केलाय. सॉरी. म्हणजे आता हा मायनस बाहेर घेतल्यावर हा मायनस झाला आणि इथे येईल साइन ऑफ π/6. ठीक आहे. तरी पण मला गोंधळ वाटतोय काहीतरी. आणि हा अपॉन मधला 2 हा अपॉन मधला 2. आता हा 2 कट झाला. 3/4 कॉस ऑफ 2x/2 मायनस इथे राहिलाय फक्त कॉस 2x साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2. आता हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कट झाला म्हणजे आन्सर येईल फक्त 3/4. आहे का? जरा एकदा बघूया ऑप्शनमध्ये, कारण क्वेश्चन जरा किचकट आहे. ओके, ऑप्शन बी आहे 91चा. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघताय 93. एक फंक्शन दिले फ्रॉम रिअल नंबर टू रिअल नंबर, म्हणजे डोमेन पण रिअल नंबर आहे आणि रेंज पण रिअल नंबर आहे. फंक्शन काय दिले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 3, आणि इनिशियली एक स्टेटमेंट दिले की जी वाय इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ एफ, म्हणजे जी ऑफ वाय म्हणजे एफ इन्व्हर्स आहे. नॉर्मली आपण काय करतो, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतो जेव्हा आपण इन्व्हर्सच्या क्वेश्चनला रिलेट करतो त्यावेळेला. मग वायच्या एफ ऑफ एक्सच्या ऐवजी वाय लिहिला, मग ही आली व्हॅल्यू. त्याच्यानंतर याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढतो. आता वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर एक्स इक्वल टू काय झाला, एफ इनवर्स ऑफ वाय. मग या एक्सच्या जागी मी एफ इनवर्स ऑफ वाय लिहिला, दॅट इज वाय मायनस 3, आणि तो एफ इनवर्स म्हणजेच त्यांनी काय लिहिलंय, जी ऑफ वाय. सो जी ऑफ वाय म्हणजेच काय येणार आहे, वाय मायनस 3. जर एकदा बघताय ऑप्शन दिलाय तर 93 साठी वाय मायनस 3, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही विचारलेला जो क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 95. तिथे पण अशाच टाईपचा क्वेश्चन आहे, अगदी इझी, काहीच इन्व्हर्सचे हे क्वेश्चन खरं तर खूप इझी आहे, फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलेला आहे, 3x मायनस 5, आणि विचारता काय विचारले, एफ इनवर्स एक्स. एफ ऑफ एक्सच्या जागी काय लिहित आहे, वाय, 3x मायनस 5. मग जर y इन टर्म्स ऑफ x आहे त्याच्याऐवजी x इन टर्म्स ऑफ y करायचं, म्हणजे x इज इक्वल टू काय झाला, y प्लस 5/3. आता इथे x म्हणजेच काय लिहिता, f इनवर्स y. सो f इनवर्स y इज y प्लस 5/3. आपल्याला f इनवर्स x पाहिजे, म्हणून f इनवर्स ऑफ y च्या जागी x लिहिला असायला पाहिजे ऑप्शनमध्ये. बघा जरा 95, x प्लस 5/3, that is given in option B. ठीक है. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 100. तसाच क्वेश्चन आहे, f 1 टू इन्फिनिटी 1 टू इन्फिनिटी, म्हणजे डोमेन 1 पासून इन्फिनिटी पर्यंत दिलाय, रेंज 1 टू इन्फिनिटी दिली आहे, आणि f इनवर्स x विचारलाय. काय करता, f ऑफ x च्या ऐवजी y लिहिलं, त्यानंतर वायला इन टर्म्स ऑफ एक्स लिहायचं. तर या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. लॉग वाय टू द बेस 2 हा झाला एक्स मायनस 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्स इज इक्वल टू काढायचं आहे, म्हटल्यावर हा एक्स स्क्वेअर झाला मायनस एक्स, हा झाला लॉग वाय टू द बेस 2. एक्स इक्वल टू तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत हा स्क्वेअर जात नाही. मग याला परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी इकडे 1/4 येईल, बरोबर ना. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर, म्हणजे इकडे 1/4 केला, म्हणून मी इकडे सुद्धा 1/4 करते, वाय टू द बेस 2 आणि हा 1/4. इथे 4 एलसीएम घेतला, 4 लॉग वाय टू द बेस 2 प्लस 1, ही टर्म झाली एक्स मायनस 1/2 स्क्वेअर. आता हा स्क्वेअर काढण्यासाठी इथे रूट घेते, म्हणजे इथे आला रूट ऑफ 4 लॉग वाय टू द बेस 2 प्लस 1/4 x मायनस 1/2. आता x इज इक्वल टू काय झाला, 1/2 प्लस ही जी टर्म आहे 4 लॉग y टू द बेस 2 प्लस 1, हा 4 रूटच्या बाहेर घेतला, 2 आला. x म्हणजेच आपण काय लिहित होतो, f इनवर्स ऑफ y. दोन्हीचा डिनॉमिनेटर एकत्र केला, 1 प्लस 4 लॉग y टू द बेस 2 प्लस 1. एफ इनवर्स वायच्या ऐवजी फक्त एक्स हवा असेल तुम्हाला, ते इकडे वायच्या जागी एक्स लिहायचं, कारण हे पण एक फंक्शन आहे, हे पण फंक्शन आहे. फंक्शनमध्ये तुम्ही व्हेरिएबल चेंज करून एफ इनवर्स 1 हवा असेल तर वायच्या जागी 1, एफ इनवर्स 2 हवा असेल तर वायच्या जागी 2 असं लिहू शकता, बरोबर आहे. प्लस 1/2 जरा बघताय असणारच आहे, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, एफ डॉट जी ऑफ मायनस 1. एफ R2R दिले, जी R2R दिले, एफ ऑफ एक्स दिले आणि जी ऑफ एक्स दिले. याला कंपोजिट फंक्शन म्हणतो, बरोबर आहे. एफ डॉट जी, सगळ्यात आधी तर मी एफ डॉट जी ऑफ एक्स काढून घेते, डॉटच्या ऐवजी आपण ब्रॅकेट टाकतो. कंपोजिट फंक्शन लिहिता आधी इनसाइड ज्या व्हॅल्यू आहेत ब्रॅकेटच्या त्या सबस्टिट्यूट करतो. मग आधी जी ऑफ एक्स सबस्टिट्यूट केला म्हणजे झाला 3x मायनस 4. आता एफ म्हणजे ही टर्म यूज करायला लागेल,
5 एक्सच्या जागी काय लिहिणार 3x - 4 होल स्क्वेअर. बरोबर आहे. मला काय करायचं आहे एफ डॉट जी. मी हे सॉल्व्ह करत नाही, काहीच गरज नाहीये. एक्सच्या जागी फक्त -1 लिहिलं तर ही टर्म काय झाली 3 × -1 -3 -3 -4 -7 त्याचा स्क्वेअर. ही टर्म झाली 5 -7 चा स्क्वेअर येईल 49 म्हणजे -44. कुठे दिलेला आहे बघा -44 104 ना. That is given in option A. त्याच्यानंतर ट्राय करूया राहील कदाचित इथे 106 बघताय. x is not equal to 1 दिले आपल्याला. f of x दिलेला आहे x plus 1 x minus 1 विचारताय f of अजून एक f आहे आतमध्ये 2 आहे. बरोबर आहे ना 3 टाइम्सच आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा मी x चा विचार करते. f of x बरोबर आहे. ही व्हॅल्यू मी कशी काढणार तर f राहू दे, हा पण f राहू दे. f of x च्या ऐवजी x plus 1 x minus 1. मग आता या f ची व्हॅल्यू काढायची. हा f तसाच राहू दे. या f ची व्हॅल्यू काढायची म्हणजे या डेफिनेशन मध्ये x च्या जागी ही टर्म लिहिली x plus 1 x minus 1 plus 1 x plus 1 x minus 1 minus 1. एलसीएम मध्ये डिनॉमिनेटर कट होईल म्हणजे इथे झाला x plus 1 plus x minus 1 x plus 1 minus x plus 1. काय कट होतो बघा इथे 1 कट होतो, इथे x कट होतो. 2x/2 म्हणजे झाला f of x. f of x म्हणजे काय व्हॅल्यू आहे x plus 1 x minus 1. मला व्हॅल्यू कुठली हवी आहे x च्या ऐवजी 2 लिहायचं आहे फक्त. बरोबर आहे. x च्या ऐवजी 2 लिहू इथेच 2 plus 1 2 minus 1 म्हणजे 3/1 that is equal to 3. 106 साठी 3 कुठे दिलेला आहे ऑप्शन सी दिलेला आहे. ठीक आहे. काय दिले बघा f of x equal to 25 minus x raised to 4 दिलेला आहे raised to 1/4 आणि विचारताय f of 1/2 विचारलेला आहे. एक काम करूया आतून सबस्टिट्यूट करायला सुरुवात करू. जर सबस्टिट्यूट करायला आपण आतून सुरुवात केली तर ही जी टर्म आहे याला पहिल्यांदा लिहिलं हा झाला f आहे तसाच. f of 1/2 म्हणजे x च्या जागी 1/2 येईल म्हणजे ही टर्म झाली 25 minus 1/2 raised to 4 आणि टोटलला raised to 1/4. बरोबर आहे. मग ती टर्म काय इथे करून ठेवते. 25 minus 1/2 raised to 4 raised to 1/4 अशी ती टर्म येईल f of 1/2 ची. मग 25 minus 1/16 raised to 1/4 16 into 25 400 400 minus 1 म्हणजे 399 अपॉन 16 raised to 1/4 झाली. ही व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करते 399 अपॉन 16 raised to 1/4 ही झाली. आता तुम्हाला फक्त याची व्हॅल्यू काढायची. याची व्हॅल्यू काढताय पुन्हा सेम टर्म यूज करणार आहोत. फक्त जिथे x आहे तिथे ही पूर्ण टर्म यूज केली म्हणजे झाला 25 मायनस x च्या जागी ही पूर्ण टर्म म्हणजे 399 अपॉन 16 raised to 1/4 आणि त्याची पॉवर किती आहे 4 raised to अगेन 1/4. बरोबर आहे. ही 4 टर्म कट झाली म्हणजे काय राहिलं इथे फक्त 25 minus 399 upon 16 raised to 1/4. 16 into 25 400 400 minus म्हटल्यावर 1 upon 16 raised to 1/4. 1 चा 4th root 1 आहे 16 चा 4th root 2 आहे. so this is nothing but 2 raised to minus 1. 2 raised to minus 1 कुठे दिलेले आहे that is given in option D. काय दिलेलं आहे f of x दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्या ही कंडिशन दिली आहे f of x is equal to x. याला इव्हॅल्युएट करते पहिल्यांदा. हे झालं अल्फा x plus 1 equal to x. f of this term म्हणजे पुन्हा फंक्शन फक्त x च्या जागी ही टर्म म्हणजे अल्फा इंटू अल्फा x plus 1 x च्या जागी येईल अल्फा x
एक्स प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू एक्स आला. मी एलसीएम घेईन तेव्हा एक्स प्लस 1 कट झाला म्हणजे वरती राहिला फक्त अल्फा स्क्वेअर एक्स. इथे येईल अल्फा एक्स प्लस 1 इक्वल टू एक्स. हा एक्स एक्स कट झाला म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा एक्स प्लस 1. इथे अल्फाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू जर दिल्या तुम्हाला त्या सबस्टिट्यूट करून बघणार आहात तुम्ही कुठे व्हॅल्यू देते. नाही वेट काय आहे क्वेश्चन. येस, अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर कुठे करेक्ट आन्सर येते ते बघणार आहात. अल्फा इज इक्वल टू सपोज आपण √2 घेतला, √2चा स्क्वेअर 2 येईल. 2 घेतला √2x प्लस 9 काहीच पॉसिबल नाही. रूटचा ऑप्शनच नका घेऊ. 1 आणि -1 चेक करा. 1चा स्क्वेअर 1 येईल. इथे येईल 1ला अल्फा लिहिला म्हणजे झाला x प्लस x म्हणजे 2x प्लस 1 इनव्हॅलिड. अल्फाची व्हॅल्यू मी -1 घेतली. -1चा स्क्वेअर 1 येईल. -x प्लस 1 आला व्हॅल्यू बरोबर. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आहे -1. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन डी 112 साठी. क्वेश्चन नंबर 199 बघा. एफ दिलाय, जी दिलाय, एफ ऑफ एक्स दिलाय आणि जी ऑफ एक्स दिलाय. एफ ऑफ एक्स मॉड्युलस फंक्शन दिलाय आणि जी ऑफ एक्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दिलाय. तुम्हाला अशा नंबरचा सेट विचारलाय की ज्याच्यासाठी जी ऑफ एफ ऑफ एक्स मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, एक तर लेस पण चालेल किंवा इक्वल पण चालेल. एफ ऑफ एक्स दिले त्याच्यावरून मी जी ऑफ एफ ऑफ एक्स करते. आधी मी व्हॅल्यू कशाची लिहिणार, आतला जी टर्म दिलेली असेल ती म्हणजे जी ऑफ मी काय करणार आहे मॉड एक्स. बरोबर आहे. इथे मी ना साधा ब्रॅकेट टाकते सध्या कारण ह्या स्क्वेअर ब्रॅकेटने ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनमध्ये कन्फ्यूज होऊ आपण. ओके, त्याच्यानंतर आता जी म्हणजे हे फंक्शन ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. एक्सच्या ऐवजी फक्त काय लागेल मॉड एक्स लागेल. ही झाली जी ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. इकडे बघा एफ ऑफ जी ऑफ एक्स काय आहे ते आधी लिहिते. सो दॅट इज नथिंग बट ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे आणि एफ म्हणजे मॉड्युलस आहे म्हणजे मॉड ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स आहे. आता फॉर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू असा विचार करणार आहोत आपण. ठीक आहे. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आला. कुठलाही पॉझिटिव्ह नंबर तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यासाठी जी ऑफ एफ ऑफ एक्स बघणार आहोत पहिल्यांदा. ठीक आहे. कुठलाही पॉझिटिव्ह नंबर घ्या. मग त्याच्यासाठी मी ज्या वेळेला हा नंबर पॉझिटिव्ह यूज करेन तेव्हा ती व्हॅल्यू डायरेक्ट येईल आणि मग तो नंबर म्हणजेच ती एक्सची जी काही व्हॅल्यू आहे तीच असणार आहे. बरोबर आहे. मग हा नंबर जेव्हा पण मी काढेन एक्स पॉझिटिव्ह घेते मी त्यावेळेला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे तो नंबरच असणार आहे. बरोबर आहे. हे समजलंय व्यवस्थित. आधी हे समजलंय का बघा. मग पुढचं जाऊ. मॉड्युलस घेता म्हणजे फक्त पॉझिटिव्ह नंबर म्हणजे फक्त ही व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत आपण. हे झाली ही टर्म आणि आता हे जर काढायचं झालं ही टर्म सॉल्व करायची झाली तर काय होईल बघूया. मॉड्युलस ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स. पॉझिटिव्ह नंबरसाठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे तो नंबर असतो स्वतः म्हणजे मॉड्युलस ऑफ एक्स एक. बरोबर आहे. मग आता विचार करा. हा नंबर आहे. सपोज मी एक्स इज इक्वल टू 2 घेतला. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणते मी एक्स इज इक्वल टू 2 घेतलेला आहे. एक्झाम्पल देते तुम्हाला. एक्स इज इक्वल टू 2 घेतला तर जी ऑफ एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू काय झाली बघा. ही व्हॅल्यू म्हणजेच ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 म्हणजेच काय आहे 2 आहे. आणि एफ ऑफ जी ऑफ एक्स ही व्हॅल्यू काढली आपण. फंक्शनचे क्वेश्चन्स थोडे किचकट असतात म्हणजे ही वाली टर्म ना. सो दॅट इज नथिंग बट मॉड ऑफ 2. पॉझिटिव्हच आहे. दोन्ही व्हॅल्यू कशा येतील इक्वल येतील. सो या केसमध्ये या दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत इक्वल. फॉर एक्स इज लेस दॅन 2 घेतला तर मी डायरेक्ट ना नंबरच सॉल्व करते.
एक्स इज लेस दॅन 0 घेतला म्हणजे एक्स इज इक्वल टू -2 घेऊया. मग याच्यावरून जी ऑफ एफ ऑफ -2 मला काढायचं आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ -2. करेक्ट लिहिलंय मी. -2 मॉडच्या बाहेर येईल त्यावेळेला काय येणार आहे तो, -2 मॉडच्या बाहेर येईल तेव्हा 2 येईल. मग ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन पण 2 झाला. त्यानंतर एफ ऑफ जी ऑफ एक्स घेते म्हणजे -2 घेते. बरोबर आहे. किंवा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन घेते ना तर विथ निगेटिव्ह साईन घेऊया, हरकत काहीच नाहीये. -2. मग ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जेव्हा मी निगेटिव्ह नंबर लिहिते तेव्हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे त्याच्या आधीचा जो नंबर आहे ना तो असतो. म्हणजे -2च्या आधीचा नंबर काय येईल, -3 येईल इथे. आता जी ऑफ -2 घेतला. जी ऑफ म्हणजे कुठलं वालं फंक्शन आलं, हे वालं. बरोबर आहे. मग इथे काय येईल, मॉड्युलस ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन -2. मग याचा अर्थ काय झाला, -2चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन -3 आला विच इज 3. म्हणजे एफ ऑफ या केसमध्ये जी ऑफ एक्स जो आहे 3 हा याच्यापेक्षा ऑलवेज ग्रेटर आहे, इज ग्रेटर दॅन जी ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज ग्रेटर येतं किंवा इक्वल येतं, म्हणजे ही केस आहे. आता इथे तुम्ही इथे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेतलाय, इथे एक्स इज लेस दॅन ऑर घेतलेला आहे. नंबर लाईनवरचे सगळे नंबर कव्हर झाले का बघा. एक्स इज लेस दॅन, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि 0 पण कव्हर झालेला आहे. याचा अर्थ सगळी रिअल नंबर सिस्टम इथे कन्सिडर केली आपण. नीट कंडिशन बघताय. जर तुम्हाला असं समजेल नाही समजेल म्हणून मी काय केलेलं आहे, डायरेक्ट एक्झाम्पल घेते. हे पण कन्फ्युजन काढून टाका हवं तर. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 वाला मी एफ ऑफ 2चं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. त्याच्यावरून आपण काय केलं परत एकदा बोलून समजावून देते. एक्स इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू 2 घेतला. त्याच्यावरून पहिली व्हॅल्यू काढली जी ऑफ एफ ऑफ 2ची. ती व्हॅल्यू काढली ही वाली फक्त ना. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 येईल, मॉड्युलसच्या बाहेर 2 तर ॲज इट इज येईल. आणि मग ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन नंबर लाईन घेतलं तुम्ही, इथे 2 आहे इथे 3 आहे, याच्या पुढे काही गेलात तरी 2 ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन येणार आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे. एफ ऑफ जी ऑफ 2 घेते त्याच्यासाठी इथे काही बघा, मॉड्युलस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 येईल. इथे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा आन्सर 2 असतो म्हणजे मॉड्युलस ऑफ 2 म्हणजे फक्त 2 आला. याचा अर्थ इथे या केसमध्ये या दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या, इक्वल. कुठलाही नंबर घ्या तुम्ही, पॉझिटिव्ह नंबर किंवा 0 तर त्याच्यासाठी इक्वल येईल. आता निगेटिव्ह नंबरसाठी मी काय केलं, सेम थिंग केली. एक्स इक्वल टू -2 घेतला. जेव्हा निगेटिव्ह असेल त्यावेळेला मॉडची ऍक्च्युअल व्हॅल्यू -1 ती कन्सिडर केली. मॉडच्या बाहेर प्लस घेतो तसं नाही कन्सिडर केलं, जी ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल ती. निगेटिव्ह असेल त्यावेळेला नंबर निगेटिव्ह. निगेटिव्हसाठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन घेताय त्याच्या आधीची व्हॅल्यू घेतो आपण म्हणून -3 लिहिला. इथे घेताय हा झाला -3 आणि मॉडच्या बाहेर घेतो तेव्हा पॉझिटिव्ह घेतला. मग आता 3 हा नंबर ऑलवेज याच्यापेक्षा ग्रेटर आला म्हणजे एफ इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तुमची कंडिशन काय आहे बघा, एफ इज ग्रेटर दॅन जी व्हॅल्यूज आहे ना. मग एक तर इक्वलसाठी ही कंडिशन, ग्रेटरसाठी ही कंडिशन. इथे नंबर आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि इथे लेस दॅन म्हणजे सगळी रिअल नंबर सिस्टीमच कन्सिडर केली आहे ना. याचा अर्थ हे आन्सर काय आलं, आर. बघा कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे, ऑप्शन डी. स्ट्रेट क्वेश्चन नाही, विचार करायला लागतो थोडासा. एच डॉट एफ ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स दिलाय, एच ऑफ एक्स दिलाय आणि एच डॉट एफ डॉट जी विचारलंय. याला डॉटला ब्रॅकेट टाकून दिले तर हा झाला एफ, हा झाला जी ऑफ एक्स. क्लिअर. त्याच्यानंतर एच, एफ तसंच राहू दे, जी ऑफ एक्स म्हणजे काय झाला रूट ऑफ x² + 1. एफ म्हणजे ही टर्म झाली. इथे एक्सच्या जागी ही टर्म ठेवली आपण तर रूट आणि स्क्वेअर कट होईल म्हणजे झाला x² + 1 आणि इथे येईल -1. हा +1 आणि -1 कट झाला म्हणजे एच ऑफ काय येईल, x² झाला. बरोबर आहे. हे झालं एच ऑफ x². आता एचची डेफिनेशन ही आहे म्हणजे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर 0 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल तर हे आन्सर x². बरोबर आहे. पण
लेस दॅन 0 साठी x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असू दे किंवा ग्रेटर दॅन 0 असू दे, म्हणजे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल -2 आणि 2 घेतलं तर आन्सर हेच येतं ना, बरोबर आहे. म्हणून लिहिताना ना हा वाला ऑप्शन नाही तिथनं चूज करायचा. ऑप्शन कुठला चूज करायचा आहे? x इज नॉट इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, म्हणजे इथे नॉट इक्वल टू पाहिजे आणि इथे इक्वल टू पाहिजे. ठीक आहे, हे सिलेक्ट करायचं नाही, कारण हे वाला पण दिलं आणि हे वाला पण दिले. कुठला ऑप्शन दिलाय बघा जरा त्यांनी, नॉट इक्वल टू आणि इक्वल टू वाला, म्हणजे बी वाला लिहायचं आहे, सी वाला लिहायचं नाही. कारण हे तुम्ही जस्टिफाय करू शकताय का, ही अशी टर्म कधीच नसते ना. त्यामुळे फायनल आन्सर देताय भलेही त्यांनी देऊ दे, पण तुम्ही लिहिताय इक्वल टू 0 असेल तर हे आन्सर 0 आणि लेस किंवा ग्रेटर असू दे, म्हणजे x इक्वल टू 2 असू दे नाही तर x इक्वल टू -2, कारण दोन्हीचा स्क्वेअर सेम येणार आहे. त्यामुळे तसं टाईपमध्ये लिहिणार आहे. ऑप्शन बी लिहायचंय, सी लिहायचं नाही, गडबड करायची नाही इथे. 124 बघा काय आहे, द पिरियड ऑफ f ऑफ x इक्वल टू x मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x इफ इट इज पिरियडिक इज. पिरियडिक फंक्शनची डेफिनेशन काय आहे? f ऑफ x इक्वल टू f ऑफ x प्लस t असतं. f ऑफ x म्हणजे हीच टर्म दिलेली आहे, बरोबर आहे. f ऑफ x प्लस t म्हणजे जिथे x लिहिलंय मी तिथे x प्लस t येईल, बरोबर आहे. आणि जिथे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे तिथे x न लिहिता x प्लस t येईल. आता हा x आणि हा x कट झाला, म्हणजे राहिला काय? मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा t आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x प्लस t. ही मायनस टर्म मी इकडे घेते, म्हणजे x प्लस t मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x इक्वल टू t. बघा x प्लस t घेतलाय आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x घेतलाय इक्वल टू t. याचा अर्थ टाइम पिरियड काय असणार आहे याच्यासाठी t असेल. या दोघांमधला डिफरन्स t आलेला आहे ना, प्रत्येक t च्या व्हॅल्यूला. इथे 1 लिहिलं तर इथे 1, इथे 2 लिहिलं तर इथे 2, इथे 3 लिहिलं तर इथे 3. याचा अर्थ इट इज पिरियडिक फंक्शन. t ची व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू असेल ना, काय दिलंय का त्यांनी t साठी? 124 ना, 1/2 1/2 1 असं दिलंय. मग इंटिजर व्हॅल्यू घ्यायला लागेल, कारण येस फ्रॅक्शन व्हॅल्यू नाहीच येणार. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन घेतोय ना आपण, म्हणजे असं जे काही ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा जो डिफरन्स येईल ती ऑलवेज काय यायला पाहिजे? एक इंटिजर व्हॅल्यू यायला पाहिजे. मग 1/2 -1/2 हे ऑप्शन चालणार नाही. मग ती व्हॅल्यू काय असेल? 1. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, असं एक एकचा डिफरन्स नाही येणार आहे. ते दिले का बघा, ऑप्शन सी दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, 124 साठी. आता 133 बघणार आहात तुम्ही. 133 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज बायजेक्टिव्ह म्हटलंय. बायजेक्टिव्ह याचा अर्थ काय? बायजेक्टिव्ह हवाय म्हणजे 1-1 टाईप हवाय आणि ऑन-टू टाईप हवाय, किंवा यालाच आपण काय म्हणतो? इंजेक्टिव्ह टाईप. 1-1 म्हणजेच इंजेक्टिव्ह टाईप आणि ऑन-टू म्हणजेच काय आहे? सर्सेक्टिव्ह लिहिलं होतं माझ्या मते ऑन-टू म्हणजेच, बरोबर आहे. आता 1-1 टाईप याचा अर्थ काय? जेव्हा मी x ची एखादी व्हॅल्यू घेईन, जर x इक्वल टू y असेल तर f ऑफ x इक्वल टू f ऑफ y यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे x आणि y दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत सेम यायला पाहिजे. बघा आता ऑप्शन बी बघा, त्याचा मॉड्युलस ऑफ x. x च्या व्हॅल्यू मी +2 घेतली तरी मॉड्युलस ऑफ 2 येईल. x ची व्हॅल्यू -2 घेतली तरी मॉड्युलस ऑफ 2 काय येणार आहे? 2च येईल, बरोबर आहे. म्हणजे +2 x ची +2 किंवा -2 दोन्ही व्हॅल्यू घेतल्या तरी b ला आन्सर जे y ची व्हॅल्यू येईल ती एकच येईल. म्हणजे हे 1-1 टाईप होईल का? x च्या 2 व्हॅल्यूला y ची एक व्हॅल्यू. 1-1 टाईप म्हणजे काय? x च्या एका व्हॅल्यूला y ची एकच व्हॅल्यू यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे मॉड x गेला. x² +1 घे x ची व्हॅल्यू, नाही तर -1 घ्या. x² चा आन्सर एकच येईल, म्हणजे पुन्हा हे 1-1 टाईप नाही. डी मध्ये पण x² आलाय म्हणजे 1-1 टाईप नाही. याचा अर्थ 1-1 टाईप तिथे एकच आहे, 2x - 5, बरोबर आहे. आता जेव्हा मी x ची एक व्हॅल्यू, हे काय आहे ऍक्च्युली y इक्वल टू 2x - 5, x ची एक व्हॅल्यू घेईन तेव्हा x च्या एका व्हॅल्यूला y ची एकच व्हॅल्यू मिळेल. असं नाही होणार की 1 ला जी व्हॅल्यू येईल तीच -1 ला येईल, व्हॅल्यू वेगवेगळी येईल, बरोबर आहे. आणि x च्या प्रत्येक व्हॅल्यूला एक y ची व्हॅल्यू असेल.
आणि एक्सला तुम्ही रिअल नंबर सिस्टीम मधली कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता जी वायला पण येणार आहे. याचा अर्थ हे काय झाला, ऑन टू टाईप पण आहे. म्हणजे 1-1 टाईप आणि ऑन टू टाईप काय आहे त्यातला ऑप्शन ए मध्ये दिलेला फंक्शन असणार आहे. ठीक आहे. आता एकच क्वेश्चन तुमचा राहिलेला आहे 144. इथे ए दिलेला आहे, बी दिलाय आणि एफ जी ए टू बी दिले. म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू ही वायची. थोडक्यात या ज्या व्हॅल्यू आहेत या कशाच्या आहेत, एक्सच्या, आणि या ज्या व्हॅल्यू आहेत त्या वायच्या आहेत. आता एफ ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स दिलाय आणि एफ आणि जी मध्ये रिलेशन्स विचारले कुठले असतील. याला दुसरा पर्याय नाही, एफ ऑफ एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढून बघाव्या लागतील. सपोज मी एफ ऑफ -1 काढला, -1चा स्क्वेअर येईल 1, मायनस मायनस प्लस 1 म्हणजे हे आन्सर आलं 2. जी ऑफ -1 काय येईल बघा, हा झाला 2. -1 -1/2 म्हणजे -3/2. मॉडच्या बाहेर घेईन तेव्हा ते प्लस असेल 3/2 -1. 3 मायनस म्हणजे 2 आली, दोन्ही व्हॅल्यू सेम. आता एफ ऑफ 0 काढून बघते. एफ ऑफ 0 इथे 0 येईल. जी ऑफ 0 काय येईल बघा, हा झाला 2. 0 -1/2 -1/2 मॉडच्या बाहेर प्लस 1 -1 आन्सर 0. या दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. तिसरी पण चेक करूया. खरं दोन चेक नन ऑफ दिस दिले का ऑप्शन मध्ये 140. ओके, नन ऑफ दिस दिले म्हणजे काढायला लागेल आपल्याला सगळं. नन ऑफ दिस दिलं नसतं ना तर या दोघांवरूनच आपण एफ इक्वल टू जी लिहिलं असतं. एफ ऑफ 1 काढला, 1 - 1 काय येणार आहे 0. जी ऑफ 1 काय येईल बघा 2. 1 - 1/2 म्हणजे आला 1/2. हा झाला कट, हा आला पुन्हा 0. एकच लास्ट राहिलेला आहे एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 काय, 2चा स्क्वेअर 4 - 2 म्हणजे ही व्हॅल्यू 2 झाली. जी ऑफ 2 काय येईल 2. 2 - 1/2 म्हणजे 3/2 बरोबर आहे. -1 म्हणजे आलं 2. सगळीकडे बघितलं तर एफ इक्वल टू जी आलंय बरोबर. म्हणजे आन्सर काय आहे, एफ इज इक्वल टू जी, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. ठीक आहे. तुम्ही जेवढे पण फंक्शनचे डाऊट मला विचारले होते, अर्थात डाऊट विचारणारे मेंबर फक्त 3 होते. मी डाऊट एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. ठीक आहे.